अर्जुनच्या हातामध्ये गावाची शान होती. आपल्यांनी टोकलं आणि दुनियेने ठोकर मारली. गुरुजींच्या शिकवणीने पुन्हा उत्साह वाढवला. बॅटिंग करून त्यांनी सगळ्यांना उत्तर दिलं. जिंकला तोच ज्याचं खरं स्वप्न आहे. गावातल्या मोकळ्या मैदानात अर्जुन आपल्या मित्रांसोबत क्रिकेट खेळत होता. क्रिकेट त्याच्यासाठी केवळ एक खेळ नव्हता, तर त्याचं स्वप्न होतं. प्रत्येक शॉट सोबत त्याच्या डोळ्यात भविष्याची चमक दिसत होती. अर्जुन, का क्रिकेटमध्ये आपला वेळ वाया घालवतोस? तुला किती वेळा सांगितलंय की क्रिकेट तुझ्यासारख्या लोकांसाठी नाही बनलंय. सरपंचजी, तुम्ही माझ्याशी असं का नेहमी बोलत असता? यासाठीच कारण तुझ्यावर एका तरुण बहिणीची जबाबदारी आहे. तुला तुझं लक्ष काम धंद्यावर लावायला हवं, नाही क्रिकेटवर. कारण तुझं भविष्य क्रिकेट नाहीये. तू कधीही चांगला खेळाडू बनवू शकत नाहीस. मैदानात उभी असलेली मुलं गप्प त्या सरपंचाचे बोलणं ऐकत होते. अर्जुनच्या डोळ्यांची चमक कमी होऊ लागली. आणि जर कोणी खेळाडू बनू शकत असेल तर तो माझा मुलगा गणेश आहे. कारण जेव्हा तो बॅट पकडतो तेव्हा लोक म्हणू लागतात की हा भारताचा दुसरा सचिन तेंडुलकर बनेल. पण जेव्हा तू बॅट पकडतोस तेव्हा असं वाटतं की तू बॅट नाही, काठी पकडलीस. हे तुला कळायला हवं की क्रिकेटमध्ये आणि विटी दांडूमध्ये खूप फरक असतो. एवढं बोलून सरपंच अर्जुनचा अपमान करून तिथून निघून गेले. अर्जुन बराच वेळ तिथेच उभा आणि मग हळूहळू घराकडे जाऊ लागला. सरपंच आपल्या घरी जाऊन बसला आणि स्वतःच हसू लागला. काय झालं बाबा? तुम्ही एकट्यामध्ये काय हसताय हो? असू नाही तर काय करू. जेव्हा अर्जुनला मी क्रिकेट खेळताना बघतो तेव्हा माझं हसूच फुटतं. त्याने कितीही चांगलं खेळण्याचा प्रयत्न जरी केला पण तो तुझ्या एवढं चांगलं नाही खेळू शकत. त्याच्या हातात बॅट आणि चेंडू विटी आणि दांडू सारखा वाटतो. गणेश सुरुवातीला थोडंसं हसला पण लगेचच गंभीर झाला. बाबा, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण एक खरं हेही आहे जे आपण कधीच नाकारू शकत नाही. कोणतं काय? अर्जुन खरं तर खूप चांगला क्रिकेट खेळतो. फक्त त्याला क्रिकेट मधले बारकावे माहित नाहीत. ज्या दिवशी त्याला कोणी चांगला शिकवणारा भेटला ना, त्या दिवशी तो खूप मोठा खेळाडू बनू शकतो. हे ऐकताच सरपंचाचा चेहरा रागाने लाल झाला. गणेश, मी माझा खूप वेळ आणि पैसा तुझ्यावरती लावलाय. मला हे नकोय की क्रिकेटमध्ये तुझ्यापेक्षा मोठं नाव कुठल्या गरीबाचं व्हावं. मला असं हवंय की क्रिकेटमध्ये फक्त तुझंच नाव मोठं व्हायला हवं. तुम्ही काळजीच करू नका बाबा, तसंच होईल. दुसरीकडे अर्जुन निराश होऊन आपल्या घरी आला. त्याच्या चेहऱ्यावरची उदासी सरळ झळकत होती. काय झालं दादा? तुझ्या चेहऱ्यावर ही अशी उदासीनता का दिसत आहे? जेव्हा मी क्रिकेट खेळतो तेव्हा गावातला प्रत्येक माणूस माझी प्रशंसा करतो, फक्त सरपंचांना सोडून. ते मला नेहमी सगळ्यांच्या नजरेत खाली पाडायचा प्रयत्न करतात आणि माझी खिल्ली उडवत असतात. ते जे काही बोलतात ते माझ्या मनाला खूप लागतं. अर्चना, कधी कधी तर वाटतं की मी क्रिकेट खेळलंच नाही पाहिजे. अर्चना हे ऐकून अचंबित झाली. दादा, पुन्हा हे कधी बोलू नकोस की तू क्रिकेट खेळणं सोडणार आहेस. तुला आता देखील कळत नाहीये? सरपंचांचा मुलगा गणेश देखील क्रिकेट खेळतो. त्यांना वाटतं की पूर्ण गावात फक्त त्याचंच नाव व्हावं. त्यामुळे ते तुला पुढे जाताना नाही बघू शकत. त्यामुळे ते नेहमी तुझा आत्मविश्वास कमी करत असतात. आणि जर तू क्रिकेट सोडलं तर सगळं त्यांच्या इच्छेनुसार होईल. अर्चनाच्या आवाजामध्ये विश्वास होता. मला पूर्ण विश्वास आहे दादा. एक दिवशी तू मोठा क्रिकेटर होशील. आपल्या बहिणीचं बोलणं ऐकून अर्जुन मध्ये पुन्हा एकदा उमेद जागी झाली. अर्चना, तुझ्या या गोष्टीच मला हिंमत हारण्यापासून थांबवतात. तू बरोबर बोलतेस. मी माझे पूर्ण प्रयत्न करेन. मी माझे प्रयत्न सुरू ठेवेन. दिवसांमागे दिवस उलटत होते. अर्जुन त्याच्या खेळाचा अभ्यास सतत करत होता. त्याच्या स्वप्नांची रफ्तार कधीच कमी पडली नाही. तेव्हा एक दिवशी पूर्ण गावामध्ये गोंधळ माजला. गावातल्या चौकामध्ये सरपंचांनी सगळ्यांना एकत्र केलं, कारण ते एक मोठी सूचना देणार होते. गावातले सगळे सन्मानित लोक आणि तरुण खेळाडूंना मला हे सांगताना खूप आनंद होतोय की या वर्षी आपल्या गावात पहिल्यांदा IPL टुर्नामेंट आयोजित करण्यात येणार आहे. या टुर्नामेंटमध्ये आपल्या गावातल्या वेगवेगळ्या टीम भाग घेतील. प्रत्येक टीम आपला प्रभाग आणि भागाचा प्रतिनिधित्व करतील. ही स्पर्धा फक्त खेळ नाहीये, तर आपल्या गावाच्या प्रतिभेला एक ओळख मिळवून देण्याची खूप मोठी संधी आहे. या लीग मध्ये एकूण 4 टीम भाग घेतील. पहिली टीम शिवाजी 11, दुसरी टीम
वीर जवान स्ट्रायकर्स, तिसरी टीम किसान टायगर्स आणि चौथी टीम युवा स्टार क्लब. प्रत्येक टीम मध्ये गावातल्या चांगल्या खेळाडूंची निवड केली जाईल. मॅच पूर्ण नियमानुसार खेळली जाणार आणि जी टीम विजेता बनेल तिला सन्मान, ट्रॉफी आणि बक्षीस देण्यात येईल. सरपंचांचं बोलणं संपताच सगळ्या गाववाल्यांनी जोरजोरात टाळ्या वाजवल्या. अरे वा सरपंचजी, तुम्ही तर कमालच केलीत. पण विजेता तर यावेळीही तुमचाच मुलगा होईल. हे ऐकून काही लोक हसू लागले. अर्जुन गर्दीत उभा सगळं काही ऐकत होता. त्याच्या मनात उत्साह देखील होता आणि भीतीही. उद्या सकाळपासून खेळाडूंची निवड सुरू होईल. ज्या खेळाडूंना आपली प्रतिभा दाखवायची असेल त्यांनी मैदानात येऊन ट्रायल द्यावी. प्रत्येक टीमची निवड ही निष्पक्ष प्रकारे होईल. जो खेळाडू सर्वात चांगलं प्रदर्शन करेल त्याचीच निवड केली जाईल. अर्जुनच्या हृदयाचे ठोके वाढू लागले. त्याला वाटलं ही संधी त्याच्यासाठीच चालून आलीये. काही वेळानंतर अर्जुन घरी आला. त्याच्या चेहऱ्यावर उत्साह आणि चिंता दोन्ही दिसत होते. अर्चना, आज सरपंचांनी गावामध्ये IPL सारखी टुर्नामेंट घोषित केली आहे. मला त्या टीम मध्ये सिलेक्ट व्हायचं आहे. पण मला माहिती आहे की सरपंच मला कधीच टीम मध्ये घेणार नाहीत. पण प्रयत्न करायला काय हरकत आहे दादा? तुला काय म्हणायचंय? म्हणजे हे की तुला सरपंचाकडे जायला हवं आणि त्यांना सांगायला हवं की त्यांनी त्यांच्या टीम मध्ये तुला सामील करायला हवं. जर तू प्रयत्नच नाही केला तर संधी कशी मिळेल? अर्जुन काही वेळासाठी गप्प झाला. तो अर्चनाने सांगितल्या गोष्टीबद्दल विचार करू लागला. त्या रात्री तो उशिरापर्यंत जागा राहिला. त्याच्या मनात फक्त एकच प्रश्न फिरत होता की तो आपल्या स्वप्नांसाठी सरपंचासमोर उभा राहू शकतो. दुसऱ्या दिवशी अर्जुनने हिंमत दाखवून सरपंचाच्या घराकडे गेला. अरे अर्जुन, तू माझ्या घरी काय करतोयस? सरपंचजी, तुम्ही काल IPL ची घोषणा केली होती ना, तर तेव्हा माझ्या मनात तुम्हाला सांगण्याची हिंमत नाही झाली. मला तुमच्या टीम मध्ये सिलेक्ट व्हायचं आहे. सरपंच हसू लागले. तुला माहिती आहे की मी सिलेक्ट नाही करणार, तरीही तू माझ्या घरापर्यंत पोहोचला. तुला हिमतीला दाद द्यावी लागेल. जाऊ दे, हा निर्णय मला वाटलं तरी मी घेऊ नाही शकत. सगळी जबाबदारी गणेशवर सोपवली आहे. त्याच्याशी बोल. एवढं बोलून सरपंच तिथून निघून गेले. गणेश, मला तुझ्या टीम मध्ये भाग घ्यायचा आहे. गणेश हळूच हसला आणि फ्रेंडशी बोलला. तुला वाटतं 2-4 बॉल वरती 6 मारल्यावर कोणी चांगला प्लेअर बनू शकतो? हे बघ अर्जुन, गावातल्या मैदानात मुलांसोबत खेळणं आणि IPL टीम मध्ये खेळणं दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. तू गावातल्या मुलांबरोबरच खेळ, कारण तू आमच्या टीम मध्ये सिलेक्ट होण्याच्या लायक नाहीयेस. एवढं बोलून गणेश तिथून निघून गेला. अर्जुनच्या डोळ्यांमधून अश्रू वाहू लागले. तो गप्पपणे तिथून निघून गेला. अर्जुनने सगळी घटना आपली बहीण अर्चनाला सांगितली. दादा, काहीही होऊ दे, तू हिंमत हरू नकोस. मला विश्वास आहे की एक दिवस सरपंच आणि गणेश दोघांचं तोंड बंद होईल. तुझा खेळ बघून एक दिवशी हीच लोक तुझी प्रशंसा करायला मजबूर होतील. अर्चनाच्या बोलण्यामुळे अर्जुनचा आत्मविश्वास पुन्हा वाढला. दुसऱ्या दिवशी अर्जुन निराश मनाने मैदानावर पोहोचला आणि एकटाच अभ्यास करू लागला. तो पुन्हा पुन्हा चेंडू फेकत होता, स्वतःच बल्लेबाजी करू लागला आणि स्वतःच फिल्डिंग करत होता. अचानक मागून टाळ्यांचा आवाज आला. फिरला आणि बघितलं, एक अनोळखी व्यक्ती त्याला लक्ष देऊन बघत होता. मला माहिती की तुझ्या मनात बरेचसे प्रश्न असतील. मी एक क्रिकेट कोच आहे, पण आणि खरं सांगू तर तू खूप चांगला क्रिकेट खेळतोस. फक्त तुला योग्य दिशेची गरज आहे. अर्जुनच्या चेहऱ्यावर उमेदीची एक हळूवार चमक आली. जर तुला योग्य ट्रेनिंग मिळालं तर माझ्यावर विश्वास ठेव. क्रिकेटच्या मैदानावर तुझ्याशी बरोबरी कोणीही करू शकत नाही. तुझ्यामध्ये एक प्रोफेशनल खेळाडू बनण्याची पूर्ण क्षमता आहे. पण पुढच्या क्षणी अर्जुनचा चेहरा पुन्हा उदास झाला. पण माझ्याकडे इतके पैसे नाहीयेत की मी तुमचं कोचिंग घेऊ शकेन. कोच हसू लागला. मला मेहनती खेळाडूंचा आदर आहे. तुझी मेहनत तुझीच फीज आहे.
मी तुला क्रिकेटमधले सर्व बारकावे शिकवेन. बॅटिंगचं टायमिंग, फुटवर्कचं संतुलन, शॉट निवडण्याची समज आणि बॉलची दिशा ओळखण्याची समज. जर तू मेहनत अशीच ठेवलीस तर एक दिवस तू मैदानात असा खेळशील की लोक तुला बघून प्रेरित होतील. खरंच तुम्ही मला शिकवाल सर? हो, पण एक अट आहे. रोज सकाळी 4 वाजता तुला मैदानात यावं लागेल. अर्जुनच्या डोळ्यात पुन्हा चमक परत आली. दुसऱ्या दिवशी अर्जुन 3:30 वाजताच मैदानावर पोहोचला. त्याची आवड बघून कोच हसू लागला. भले शाबास अर्जुन, हीच मेहनत तुला खूप पुढे घेऊन जाईल. ट्रेनिंग सुरू झाली. बॅट अशी नाही पकडायची, ग्रिप सैल ठेव. बॅटची फेज सरळ असायला हवी. जेव्हा बॉल येतो तेव्हा फक्त ताकदीने नाही, टायमिंगने खेळ. अर्जुन लक्ष देऊन शिकत होता. आता फ्रंट फूट पुढे टाक, डोळे चेंडूकडे असू देत आणि शॉट सरळ खेळ. अर्जुनने तसेच केले. चेंडू सरळ बाउंड्रीच्या बाहेर गेला. शाबास, हे आहे योग्य तंत्र. मग कोचने त्याला बॉलिंग शिकवली. चेंडू फेकताना फक्त हात नाही, पूर्ण शरीराचं संतुलन काम करतं. रनअप योग्य ठेव, खांदे सरळ ठेव आणि मनगटाचा वापर कर. अर्जुन सगळ्या गोष्टी लक्षपूर्वक शिकत गेला. काहीच दिवसात त्याच्या बॅटिंगमध्ये आत्मविश्वास आला. बॉलिंगमध्ये धार आली आणि फिल्डिंग फास्ट करू लागला. बघता बघता अर्जुनचा खेळ बदलू लागला. आता तो फक्त गावचा खेळाडू नाही राहिला, एक उभारी घेणारा प्रतिभाशाली क्रिकेटर बनला होता. कदाचित त्याची मेहनत आता रंग आणणार होती. बऱ्याच दिवसांच्या कष्टानंतर अर्जुनच्या बॅटिंगमध्ये आत्मविश्वास आला होता आणि त्याच्या प्रत्येक स्ट्रोकमध्ये टेक्निक दिसत होती. अर्जुन, आता तू पूर्णपणे तयार झाला आहेस. मला पूर्ण विश्वास बसला आहे की तू ज्या टीम मध्ये सिलेक्ट होशील त्या टीमला जिंकण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. हे ऐकून अर्जुनच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आली, पण पुढच्या क्षणी तो उदास झाला. सर, मला आपल्या गावातल्या IPL टीम मध्ये सिलेक्ट व्हायचं आहे. पण सरपंच आणि गणेश मला कधीच टीम मध्ये सिलेक्ट होऊ देणार नाहीत. तू काळजी नको करूस. उद्या मी स्वतः तुझ्यासोबत येतो. गणेश, अर्जुनला तुझ्या टीम मध्ये सामील कर. जर अर्जुन तुझ्या टीम मध्ये राहिला तर तुझ्या टीमला कोणीही हरवू शकणार नाही. तुमची टीम नक्की जिंकेल आणि संपूर्ण गावाचं नाव मोठं होईल. हा आधी पण आला होता आणि मी तेव्हा सुद्धा नाही म्हणालो होतो. हा किती बेशरम आहे यार, सारखा सारखा येत राहतो. मी शेवटचं सांगतोय, मला अर्जुनला टीम मध्ये नाही घ्यायचंय. कोचच्या डोळ्यात राग दिसत होता. लक्षात ठेव गणेश, तू एखाद्या खेळाडूला काही वेळेसाठी थांबवू शकतोस, पण त्याच्या आत असलेल्या प्रतिभेला कधीच थांबवू शकत नाही. एक दिवस अर्जुनची गरज नक्की पडणार आहे. कोच अर्जुनला घेऊन तिथून निघून गेले. बरं केलंस तू त्याला टीम मध्ये सामील नाही केलंस. मी बघत होतो की रोज सकाळी 4 वाजल्यापासून तो प्रशिक्षण घेतो. जर तो तुमच्या टीम मध्ये आला तर संपूर्ण श्रेय त्यालाच मिळेल. म्हणूनच तर मी त्याला टीम मध्ये नाही घेतलं. आपला मुख्य खेळाडू कुठे आहे? तो तर गाव सोडून पळून गेला. काय? तर तो गाव सोडून पळाला तर आपण मॅच कशी जिंकणार? त्याच्या मावशीच्या मुलीचं लग्न आहे. त्याने सांगितलं की त्याचं भविष्य गावातल्या IPL मध्ये नाही, शहरातल्या मोठ्या स्टेडियम मध्ये इंटरनॅशनल मॅच खेळण्यात आहे. बाबा, आता काय करू? आता केवळ एकच उपाय आहे. अर्जुनला टीम मध्ये सामील करून घ्यावं लागेल. अर्जुन, मला माझ्या टीम मध्ये तुला सामील करायचंय. आमचा एक खेळाडू आम्हाला सोडून निघून गेलाय. त्याच्याशिवाय मॅच जिंकणं मुश्किल आहे. अर्जुनच्या चेहऱ्यावर आनंद आला. पण हे लक्षात ठेव की तू कितीही चांगला खेळलास तरी नाव माझंच असायला हवं. अर्जुन गप्प बसला. खेळाचा दिवस आला. पूर्ण गाव मैदानात जमा झाला. 4 टीम मध्ये स्पर्धा सुरू झाली. पहिल्या टीमने 20 ओव्हरमध्ये 132 रन बनवले. दुसऱ्या टीमने 140 रन बनवले. आता वेळ होती गणेशच्या टीमची. गणेश छान बॅटिंग करत होता. त्याने सलग चौके आणि छक्के मारले. पण एक चुकीचा रन घेतल्यामुळे गणेश आउट झाला. आता पूर्ण टीमची उमेद
अर्जुनवर होती. तू करू शकतोस अर्जुन. अर्जुनने दीर्घ श्वास घेतला आणि आपली पोज घेतली. आता टीमला जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 18 रन हवे होते. अर्जुन कोचने सांगितलेल्या गोष्टी आठवत होता. वेळेवर विश्वास ठेव, ताकदीवर नाही. पहिला चेंडू चौका, दुसरा चेंडू 2 रन, तिसरा चेंडू शानदार छक्का. संपूर्ण मैदान टाळ्यांनी गजबजले. शेवटच्या चेंडूवर 1 रन हवा होता. अर्जुनने शांत होऊन शॉट खेळला आणि टीम जिंकली. जिल्हा क्रिकेट संघाच्या प्रतिनिधींनी विजेत्या टीमची घोषणा केली. या वर्षाच्या गाव IPL ची विजेता टीम आहे गणेश 11. अर्जुनला मंचावर बोलावले गेले. हे माझ्या एकट्याचं श्रेय नाहीये. हे माझ्या गावच्या सरपंचांचं श्रेय आहे आणि गणेशचं श्रेय आहे. जर त्यांनी मला टीम मध्ये सामील केलं नसतं तर कदाचित मला मैदानावर खेळण्याची संधीच मिळाली नसती. हे ऐकून गणेशच्या डोळ्यात अश्रू आले. अर्जुन, मला माफ कर. मी आणि बाबा तुला नेहमी रोखत राहिलो, पण तू तुझं जिंकणं ही आमच्या नावे केलंस. सरपंच भाऊक झाले. आजपासून ही ट्रॉफी तुझी आहे अर्जुन, आणि आम्हाला तुझ्यावर गर्व आहे. अर्जुन हसला. त्याच्या स्वप्नांनी आज मैदानावर खरं रूप घेतलं होतं. कधी कधी सगळ्यात मोठं जिंकणं ट्रॉफी नसते, तर तो विश्वास असतो, जो कठीण शब्द आणि नाकार दिलेल्या ऑफिसरांच्या नंतरही तुटत नाही. कारण सच्चा खिलाडी तोच असतो जो खेळा अगोदर माणुसकी जिंकतो.